लपवून ठेवण्याचा परिणाम. देवाच्या पाया हे पडलो. दुर्गा काय पिती कुठे पिती. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आज आहे रविवार बघा. उशिरा उठले पण हाताने फजिती करून घेतली धावपळ बघा. आता ह्यांना जायचंय. अचानक पट दिसणं कामावरती त्यांच्या आणि इथं नाश्ता करायला लागले मुलांचं. तर मध्येच दूध दे बोरविटा दे पोहे करण्यासाठी बघा कांदा जिरे सगळं कोथिंबीर आणि हिरवी मिरची सगळं चिरून घेतलंय. पोहे पण भिजवला. तो म्हणतोय पास्ता कर मॅगी कर. आणि ह्यांची घाई मला जायचं. ह्यांनी गेल्यात बाहेर बोलतात कोणाला तरी. तोपर्यंत पटकन पोहे परतून घ्यावा म्हणलं. मुलांची एकच घाई. ह्यांना पण बघावं लागतं. ह्यांना नाही बघितलं कसं व्हायचं. तर आता ह्यांनी आत्ता आवाज देते. ओमने पहिल्यांदा घेतली होती प्लेट. आता म्हणतोय मला वाटी पाहिजे. म्हणतोय मला प्लेट नाही पाहिजे दीदीची वाटीच दे. ह्याच्यासाठी तुझं माझं चाललंय आता इथं बघा. मला काय मुलांना दिला इकडं दूध आणि बोरविटा तिघाला 3 भांड्यामध्ये. आणि ह्यांनी बघा तीच घेतलंय. त्यांना वाटलं मी त्यांना दिलं. ह्यांना म्हणते दुसरं देऊ का. 1 नाही 2 नाही तीच पीत बसल्यात. आता काय ह्यांनी थांबायला तयार नाहीत. म्हणतात मी महागार येतो नाश्ता करा. मी त्यांना किती विनवणी करते थांबा 5 मिनिटं. म्हणतात मला फोन येतात आणि कस्टमर येऊन थांबा. पोहे करत होते त्या टायमाला दुर्गाचं एकच तुंतून माझ्या मागे चाललं होतं गारानं. मला बिस्कुट पुडा फोडून दे. तिला म्हणलं जा दादाकडे दीदीकडे फोडून दे. नाही म्हणली तुझ्याकडूनच फोडायचं. ह्या दोघांनी हात लावला की मोठ्याने ओरडायला लागली. रुसून इकडं आली बघा दाराच्या मागे लपली. माझ्याकडूनच पुडा फोडून घ्यायचा तिला असं. मी एवढ्या गडबडीत बघा घाईघाईनं पोहे केलं. पण ह्यांनी काय जे करायचं तेच केलं. ह्यांनी 2 मिनिटासाठी सुद्धा थांबलं नाही. तर ह्यांनी निघून गेले बाहेर. म्हणलं मी नंतर येतो 5-10 मिनिटांनी. आता मी लागले मटकीच्या डाळीची आमटी करायला. तर आधी बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या ताई मटकीच्या डाळीची आमटी कशी करतात. तर बघा इथं मी घेतले कोथिंबीर जिरे थोडंसं आलं आणि बारीक करून घेतलं पेस्ट करून. आणि कांदा टाकून बघा तळून घेतले. कढीपत्ता टाकलाय आणि तेलामध्ये चांगलं तळून घेतलंय. आता मसाला आणि हळद टाकणार आहे. मसाला चवीनुसार टाकून घेणार आहे बघा. आणि थोडीशी हळद पण टाकून घेतली. चांगलं सामान मिक्स करून घ्यायचंय. आणि बघा ही घरकुलची पुडी आहे ती थोडी टाकणार आहे. ह्याच्या आधी एकदा टाकली होती पण घरकुलची पुडी असली तर टाका नसली तर नका टाकू. आणि बिना घरकुलची पण भाजी छान होते बघा. ते मसाला नाही टाकला तर घरगुती काळा मसाला टाकायचा. सामान चांगलं परतून घेतलं आणि जेवढं पाहिजे तेवढं पाणी पण होतं. पाणी ओतलं होतं बघा त्याच्यामध्ये. आणि आता पाण्याला फुटली उकळी. तर इथं मी मटकीची डाळ पण नीट करून घेतली. डाळीमध्ये काय कचरा हे काय नव्हता. खराब नव्हती डाळ स्वच्छ चांगली बघा. तर ही डाळ आता मी टाकून घेणार. उकळी फुटली पाण्याला. आणि भाजायची नाही. भाजल्यावर ती डाळीची चव जाती आणि वेगळीच भाजीची चव लागते बघा. बिना भाजता डाळ टाकायची शिजाय. आणि थोडं चवीनुसार मीठ पण टाकणार आहे बघा मी. आता हळदीचं सगळं लागलं मिठाला. तर मी एवढं मीठ टाकले कारण चपाती बनवायची. चपातीला भाजीला दोन्हीला पण मीठ वाढलं भाजी खराब लागायची. तर गॅस पण बारीक करणार आहे. आता थोडी भाजी शिजली ना मग कोथिंबीर चिरून टाकणार आहे वरनं. तोपर्यंत नाही तशी तर कुठून टाकली बाहेर. तर चला मी घेते चपात्या करून. लय पसारा पडला सगळं ह्यांच्यामुळे माझा एवढा घोटाळा झाला. लय चिडचिड होती मला. तर डाळ टाकून घेतली. आणि इथं शेंगदाण्याचा कूट राहिला होता माझ्याकडून टाकायचा. उकळी फुटली ना पाण्याला मगच कूट टाकायचा. म्हणजे भाजी बघा पांढरी होत नाही. तर थोडा कूट पण टाकलाय. डाळ शिजून घट्ट होती ना त्याच्यामुळं थोडंच टाकायचं. आताशी बघा निम्या अर्धी भाजी शिजत आली. आणि अजून काय तरी उतरली नाही कारण कढईवरती झाकण झाकलं होतं. ताटलीचं पाणी कढईमध्ये पाण्यामध्ये पडलं बघा. त्याच्यामुळं काय तरी नीट उतरली नाही. आता ओढं ठेवून थोडी तरी उतरून घ्यायची. तर बघा तर मस्त अशी तरी उतरायला लागली. आणि ह्यांना म्हणत होते व्हिडिओ तिकडे घ्या मी नाश्ता करून देते तोपर्यंत तुम्हाला. त्यांनी गेल्यात बिना नाश्त्याचं. माझं काय मन लागा ना माझं घर. असं म्हणतात की घरातलं कोणी बाहेर जाताना उपाशी पोटी लावून नाही थोडं का ह्यांना खायला द्यावा नाश्ता हे करून. तर इथं बघा राधू तिथे सगळ्यांना जाम लावून चपाती खायला. आम्ही आलो होतो रात्री 10 वाजता देवाला. आणि लाईट तर नव्हती बघा. निम्या रस्त्याचा जात होतो त्या टायमालाच लाईट गेलती. आणि देवळामध्ये पण लाईट नाही आहे. तर सगळा अंधारच आहे बघा. इकडं स्वामी समर्थांचं मंदिर हे सगळं आहे. आणि ह्यांच्या मागं बघा दुर्गा प्रदक्षिणा घालते हात जोडून. गेल्याचं पण ठेवावं लागलं ना सुट्टी लागणार आहे आता. ओके दुर्गा पण सावध लागल. अजून काय घेऊ का. दुर्गा काय पिती कुठे पिती. तू काय घेतलं होतं प्यायला. काय घ्यायचंय तुला अजून. देवाच्या पाया हे पडलो. आणि आता घरी निघालो होतो. तर पोरांना घेत होतो बोरविटा.
काय आहे ते पप्पा नको आहे काय आहे ते नको काय पण कशाला काय करायचं त्याचं ठेवत नाही तुम्ही काय नाही उभं नेलं की एक दिवस सुद्धा नीटनाटक काय ठेवत नाहीत लगेच इकडं तिकडं करून टाकतात बोरविटाचा डबा घ्यायचा होता म्हणून किती सामान घेतलंय ह्यांनी नको म्हणते तरी बिस्किटचं पुढंच घेतल्यात एवढं मोठं सामान वाढवलंय दुपारच्या 2:30 वाजल्यात बघा आणि आताशी मगाशी माझं काम झालं एवढं एडिटिंग करा आत्ता माझा अर्धा तास गेला आणि अजून मी तर माझं काहीच आवरलं नाही सकाळी थोडासा कांगा फिरवला होता गॅसावरती अशीच केस बांधली होती तर मग ह्यांनी बघा अर्ध्या तासाने आल्या जेवायला मी ह्यांना डायरेक्ट जेवायलाच म्हटलं नाश्ता काय दिला नाही कारण ह्यांनी एकदा घरातनं बाहेर गेलं ना नुसतं येत्यात जात्यात पाणी प्यायला पण जेवण काय करत नाही तर मग त्यांना जेवायलाच दिलं बघा वाढून ती पण मीच फोन केला होता जेवायला या म्हणून नाश्ता करायला तर मग डाळीची आमटी केली होती आणि आता माझं कपडे धुवून झालंय आता फक्त फरशी पुसायची भांडे घासली कपडे धुवायच्या आधी किचन कट्टा आवरला गॅस पुसून घेतला आणि मग नंतर सामान भरायचं होतं ते डबा पण घासून घेतला सामान भरायचं मुलं मला एवढे आज वैताग देतात ना मापाच्या बाहेर वैताग दिलाय ते ह्यांनी आणलंय कुठं जामन कुठं काय खायला तर सारखं हे दे ते दे ओम ठेवतंय लपून इकडं ठेव तिकडं ठेव आता ह्या तिघांशिवाय कोण खायला आहे का ह्या दोघाचीच भांडणं खायला ह्या पोरीची बारक्या आणि ह्याची खात्यात तर सगळी पण उगा किरकिर करतात होय भैया ते फुटले शेवटी ते डबी कुठं आहे ग काय मोबाईलला तर काय आपटाव धरून झालं बघा ह्याचं चालू ह्या डबडं माझ्या मस्तकात बसलं या लय वैताग आलाय मला फोनचा तुझ्यामुळं झालं तुझ्यामुळं एवढं सगळं तुझ्यामुळं तू कशाला तिकडला कपाटात ठेवलं त्या टेबलमध्ये सामानाच्या जागेवरती हे ज्याकडून पडलं असं खाली पडलेला तर आवाज पण आला नाही मी होतीच की तिथं कसं काय फुटलं काच फुटली ह्याची कडाची कोपऱ्याची हो का लपवून ठेवण्याचा परिणाम काय गरज होती खाताय तर सकाळपासून तिघं पण तुमच्या तिघाशिवाय कोण खाते का घरात मग कशाला इकडे तिकडे ठेवायचं काय असू दे थांबते काढते एका भांड्यात डब्बीत दुसऱ्या काहीतरी उद्योग करता हो काच हो तिथं फ्रीज मध्ये ठेवायचं ते